लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे नारे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा लागण अरे बाळा ते तसं हे कर ते पडन डोक्यात एखाद्याच्या बाबा ते बाजूला सारखं त्यापासून जरा हा तिकडचे बाबा तिकडचे मागच्या तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा गाताना इको द्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हाय नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्रितय जननी देवा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवणी माथा साष्टांगात आनंदवत महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रहिं समागत्य तिष्ठन्दमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण साथिया दुसरे चरण साथिया त्यांच्या कृपादाने
जगपदाने कथेचा विस्तार जगपदाने कथेचा विस्तार जगपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मोणी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संतांचा वारकरी संतांचा या वारकरी संतांचा वारकरी संतांचा हे मस्तक पायावरी आवाज द्या थोडासा. मस्तक पायावरी वा वा. या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचमेध निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच इंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे संतत्वाचं दर्शन घडवण्यासाठी मातृत्वाचं वर्णन करतायत विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती हॅलो 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 मग अशी बरोबर होतं काहीतरी चुकलं आता परत डबल आवाज नको दोन साऊंडला वेगळा हॅलो हॅलो विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे याच्या आधी आवाज बरोबर होता इथला कोणता तरी आवाज डबल झालाय हॅलो 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 राम 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 वरती करण्यांना दिला का जास्त वरती आवाज जास्त दिलाय का वरती करणे बंद करा ना कमी करा ना आवाज राम हॅलो हॅलो राम हा आता बरोबर आहे विठाला विठाला विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे अभंग या ठिकाणी संतत्वाचं दर्शन घडवणारा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे तसं तर मातृत्वाचं वर्णन करणार आहे पण मातृत्वाचं वर्णन कोण्या अनुषंगानं करणार आहे तर संतत्वाचं दर्शन समाजाला घडावं
या अनुषंगानं तुकोबारांनी मातृत्वाचं वर्णन केलं. ज्या वेळेस संतांना संत सांगायची वेळ आली, किंबहुना संतांना सांगावं लागलं नाही आम्ही संत आहे, समाजाने ओळखलं ते संत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने या संतत्वाचं विशेष दर्शन घडवण्यासाठी तुकोबार या ठिकाणी मातृत्वाचं वर्णन करतात. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ज्या अनुषंगानं लेकराविषयी मातेच्या अंतःकरणात जे प्रेम आहे, लेकराविषयी मातेच्या अंतःकरणात जे हित आहे, महाराज सांगतात खऱ्या अर्थानं वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तशा अनुषंगानं संतांच्या अंतःकरणात समाजाविषयी प्रेम आहे. संत जे समाजावर प्रेम करतात, किंबहुना आईने मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढंच किंवा त्याहून अधिक संतांनी समाजावर प्रेम केलं. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मग या ठिकाणी आईच्या प्रेमाचे विविध दाखले देत तुकोबारांनी या ठिकाणी अभंगाची या ठिकाणी अनुभूती आमच्या समोर ठेवली. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय असा, ज्या निमित्तानं या ठिकाणी आजचं कीर्तन समर्पित होतंय कैलासवासी आदरणीय मंदोदरी भगवान साळुंके अर्थातच ताई यांचं या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध अर्थातच पुण्यस्मरण, आणि त्यानिमित्तानं सनातन धर्माप्रमाणे वैदिक संस्कृतीप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात, त्यातील आजचा पुण्यस्मरण वर्षश्राद्ध या ठिकाणी विधी आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी या परिवाराचा विचार केला असता कैलासवासी भगवान पांडुरंग साळुंके बापू, मुले कैलासवासी सुरेश भगवान साळुंके या ठिकाणी नाना, आदरणीय बळीराम या ठिकाणी आदरणीय तात्या, आदरणीय ज्ञानदेव, आदरणीय कैलासवासी तुकाराम या ठिकाणी भाऊ, सखाराम या ठिकाणी, तसेच आदरणीय बहीण कौशल्या, शिवाजी कदम असा असणारा हा परिवार. या परिवाराला या ठिकाणी दुःख होणं साहजिक आहे. जरी आजींचं वय जास्त असेल तरी या ठिकाणी या परिवाराने या ठिकाणी एक मातृत्व हरपलेलं आहे. माया देणारी या ठिकाणी प्रेम करणारी या ठिकाणी व्यक्ती या परिवारातली खऱ्या अर्थाने गेलेला आहे, आणि म्हणून या ठिकाणी परदुःख हे शीतल आहे, पण हे दुःख साळुंके परिवाराचं आहे. म्हणून या ठिकाणी या दुःखाची तीव्रता त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या अंतःकरणात फार मोठी आहे. या ठिकाणी नातू असतील, पुतण्या असतील किंवा अनेक असंख्य हा परिवार असेल, या परिवारावर या ठिकाणी दुःख झालेलं आहे. खऱ्या अर्थानं हे मातृत्व या परिवारातलं हरपलेलं आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात, त्यातील आजचा हा पुण्यस्मरणाचा विधी आहे. या कार्यक्रमाचं प्रयोजन होत असताना ज्यांचा विशेष संपर्क मला या ठिकाणी झाला, आदरणीय जयकुमार दादा या म्हणजे आदरणीय सुमाभाऊ यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त झाली. दादा तुमचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. तसेच परिवाराने संपर्क असंख्य या ठिकाणी परिवारातली सगळीच मंडळी आहेत, सगळ्यांच्या हृदयात या ठिकाणी वाटलं की माझ्याकडे ही सेवा द्यावी, म्हणून तुमचं या ठिकाणी हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. दादा तुमचं अंतःकरणातून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद, या ठिकाणी विनेकरी सोबदार आदी करून सगळेच या ठिकाणी त्यांचं हृदयातून अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर या ठिकाणी पहिली चाल ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यात आपल्या या ठिकाणी सुमधुर आवाजातून श्रोत्यांचं मंत्रमुग्ध मन ज्यांनी केलं, असं या ठिकाणी इंडियन आयडल या ठिकाणी असणारा स्टेज, असे इंडियन आयडल फेम या ठिकाणी टीव्ही स्टार गायक अविनाशजी महाराज जाधव या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांचा हृदयातून धन्यवाद आहे. महाराजांच्या तारखा मोकळ्या नाहीत, फक्त माझ्या प्रेमासाठी महाराजांनी ही तारीख लिहून घेतली. अविनाश महाराज तुमचं असंच या ठिकाणी सदैव या बंधूंवर प्रेम राहू द्यात. अतिशय या ठिकाणी सुंदर या ठिकाणी गायन महाराज तुमचं आहे. तसेच या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी दुसरे संगीत विशारद, संगीतरत्न, माझे जिवलग मित्र, तेवढ्याच तोडीचा आवाज, आणि तेही टीव्ही स्टार आहेत. या ठिकाणी हरिभक्त ब्रायन आदित्य महाराज दिवेकर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद आहे. महाराजांनी झी टॉकीज असेल, या ठिकाणी सोनी मराठी असेल, अनेक स्टेज या ठिकाणी महाराजांनी गाजवले. महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहेत. यूट्यूबला नाव टाकलं की या सगळ्यांचं गायन या ठिकाणी येतं. इंस्टाग्राम असेल, सोशल मीडियावर या ठिकाणी फेमस आणि व्हायरल असणारी ही सगळी मंडळी, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. तसेच या ठिकाणी गायनाची साथ करण्यासाठी, कीर्तनाला साथ करण्यासाठी माझे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, ऑलराऊंडर असणारे व्यक्तिमत्व, गायनाचार्य, कीर्तनकार, मृदंगाचार्य, अष्टपैलू असणारे व्यक्तिमत्व, या ठिकाणी जी वारकरी शिक्षण संस्था आहे, महाराज आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचं नाव काय? ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था,
आणि द हिटणे याचे संस्थापक अध्यक्ष असतील, ही सगळीच मंडळी असतील. या ठिकाणी आमचे अभिमन्यू महाराज कदम या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अभिमन्यू महाराज हे फार ताकदीचे कीर्तनकार आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि आपल्या भागाचं भूषण आहे. या ठिकाणी माझे जिवलग मित्र असल्यामुळं आज ते या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद. त्यांच्या वडिलांची आणि आमच्या वडिलांची या ठिकाणी फार जुनी मैत्री आहे आणि लहानपणापासून या ठिकाणी एकत्र आमच्या बाबांची भरपूर कीर्तन इकडे झाली. या ठिकाणी आदरणीय तुमच्या बाबांनी भरपूर कीर्तनं वाजवली आणि त्यानंतर माझ्या वडिलांची मीरा शिगा देवा आणि त्यानंतर ही सेवा या ठिकाणी आमच्याकडे येत असताना हे सौख्य इथंही वाढत आलं. अभिमन्यू महाराज तुमचं असंच सदैव प्रेम राहू द्यात. तुमचं या ठिकाणी हृदयातून धन्यवाद. संस्थेच्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. परिसरातून पंचकृषीतून आलेले सर्व भजनी मंडळ या ठिकाणी आहेत. आपल्या गावचं भजनी मंडळ आहे, परिसरातलं भजनी मंडळ आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. मृदंगाची साथ करण्यासाठी माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद तालसम्राट दराडे महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. महाराजांनी याही आधी माझं कीर्तन वाजवलेलं आहे. फार सुंदर हातात गोडवा वजन आहे आणि या ठिकाणी नम्र असणारा स्वभाव महाराज तुमचा आहे. महाराष्ट्रातील नामवंत पकवाज वादक आहेत. दराडे गुरुजी तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. माझ्या डाव्या बाजूला माझ्यासोबत आलेत महाराष्ट्रातील नामवंत पकवाज वादक मृदंगाचार्य मृदंग सम्राट आणि त्यांना जेवढ्या पदव्या देतील तेवढ्या कमी आहेत. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे. या ठिकाणी व्यक्तिमत्व साधं जरी राहणीमान साधी असती तरी कलेने मात्र अनन्य साधारण असणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी केशव महाराज कुंभार या ठिकाणी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. केशव महाराजांची खासियत आहे, मला नेहमी वाटतं ते मृदंग वाजवत नाहीत, ते मृदंगाला बोलायला लावतात, अशी असणारी केशव महाराजांची खासियत आहे. महाराज आणि अतिशय निहारी व्यक्तिमत्व, आपल्या इकडल्या भाषेत निहारी व्यक्तिमत्व. या ठिकाणी महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा केशव महाराजांसाठी. केशव महाराजांच्याही तारखा जवळजवळ सगळ्या बऱ्यापैकी बुक असतात, पण तेही माझ्या प्रेमासाठी आदित्य महाराज ही सगळी मंडळी आलीत, त्यांचं हृदयातून धन्यवाद. ते दराडे महाराज तुमचं धन्यवाद. हार्मोनियम वादक बाबा आहेत, त्यांचं धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रसंगी 2 शूटिंग आहे. CMK यूट्यूब चॅनल आहे, चैतन्य आहे, अतिशय या ठिकाणी सुंदर या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे, त्यांचं हृदयातून धन्यवाद. दुसरे या ठिकाणी दादा शूटिंग करतायत, त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी विनेकरी चोपदार आमचे या ठिकाणी सिंध ना काय म्हणते त्याला सिंगवादक, प्रसिद्ध सिंगवादक या ठिकाणी आमचे विठ्ठल महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी प्रसिद्ध सिंगवादक आहेत आणि ते चांगली सिंग वाजवतात, फक्त महाराज सांगतानीच वाजवा. आणि या ठिकाणी अतिशय चांगलं आणि गोड व्यक्तिमत्व आहे. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या या परिवाराचं या परिसराचे असणारे गुरुवर्य या ठिकाणी आमच्यासाठी असणारे गुरुवर्य खऱ्या अर्थानं दिंडीमध्ये दिंडी चालक, दिंडी मालक आणि सगळा अनुभव प्रदीर्घ या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर सगळे लेकरं आहोत असे गुरुवर्य आदरणीय कोळेकर बाबा या ठिकाणी आहेत. गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. याही वयात या ठिकाणी महाराजांनी परमार्थ आल्यानंतर बसल्यानंतर या ठिकाणी परमार्थिक माणसं ही परमार्थाच्या चर्चा करतात. मला वाटलं माझ्या प्रपंचाचं काय विचारतात का काय, लेकरं किती आहेत, बाळं किती आहेत. त्यांनी मला कबीर महाराजांचा दोहा सांगितला आणि या ठिकाणी परमार्थातलं थोडंसं अनुलक्षण साधन त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं. ही परमार्थिक लोकांची चर्चा आहे. म्हणून या ठिकाणी महाराज तुमच्यासारख्या या ठिकाणी गुरुवर्यांकडे पाहून आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला वाटत नाही आम्ही 90पर्यंत जाईन, पण जाण्याचा नक्कीच प्रयत्न आहे. थोडंसं अवघड आहे आता वातावरण थोडंसं, त्यामुळं प्रवास आणि या सगळ्या गोष्टी, पण खऱ्या अर्थानं आपला जो परमार्थ आहे त्या परमार्थाला अंतःकरणातून या ठिकाणी नमन आहे. महाराज तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या परिवाराचं धन्यवाद. साऊंड सिस्टीम या ठिकाणी उत्कृष्ट आहे, त्यांच्यासाठी बी जोरदार टाळी वाजवा. थोडंसं जरा आवाज लागतो आम्हाला, हे सगळे गायनाचार्य, तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही, लोड घ्यायचं नाही. आवाज वाढला म्हणून बटनाला हात लावायचं आणि थोडं मायक लक्ष ठेवायचं. लक्ष नाही का काय होतं, सगळं कीर्तनच आहे साऊंड सिस्टीमवर आहे. सिस्टीम या ठिकाणी गायनाचार्य चांगले आहेत, सगळ्यांसाठी या ठिकाणी सिस्टीम महत्त्वाची. ज्यांची ज्यांची नावं घेतलीत ती सगळी देव आहेत आणि ज्यांची राहिलीत ती महादेव आहेत. त्यामुळे बाकी कुणी नाराज व्हायचं नाही. माझं काही इथं मतदान नाही, त्यामुळे मला काय कुठल्या महाराज मंडळीचं नाव इथं माहिती नाही. आलेले सगळेच महाराज मंडळी, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कला असेल, क्रीडा असेल, कृषी असेल, सहकार असेल, शैक्षणिक असेल, अनेक क्षेत्रातील मंडळी कार्यक्रमाच्या प्रसंगी माता भगिनी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रतिमा दंडवत सेवेला सुरुवात. विठ्ठला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अनुषंगाने या ठिकाणी तसं पाहिलं गेलं ना तर अविनाश महाराज
श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांना आई नाही सांगायची. अभिमन्यू महाराज तुकोबाऱ्यांना तसं आई नाही सांगायची, तुकोबाऱ्यांना संतच सांगायचे. पण संत किती श्रेष्ठ आहेत हे सांगण्यासाठी आईचं वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे संतत्वाचं दर्शन समाजाला घडवावं, किंबहुना संतांनी समाजावर किती प्रेम केलं या प्रेमाची महती प्रतिपादन संतांना करता येत नाही. किंवा समाजातलं व्यवहारातलं एकही असं उदाहरण नाही की जे आईच्या तुलनात्मक अभ्यासात बसेल. म्हणून ज्या ज्या वेळेस संतांना संतांच्या तुलनात्मक अभ्यासात कुणाला बसवायचं तर त्यांनी आईला बसवलं. याचं कारण आहे आईचं प्रेम हे निर्लोभ आहे, निष्काम आहे, अमर्याद आहे. किंबहुना आई लेकरावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. म्हणूनच महाराज म्हणतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तिच्या हृदयात जो जिव्हाळा आहे, तिच्या हृदयात जे प्रेम आहे, तिच्या हृदयात जो अंतःकरणातला भाव आहे, हा भाव महाराज म्हणतात फार वेगळा आहे. आणि म्हणून आम्ही जे समाजावर प्रेम केलं, आता समाजाला कसं समजून सांगावं की संतांनी समाजावर किती प्रेम केलं. काय वाटतं तुम्हाला, संतांनी समाजावर प्रेम केलं ना? केलं का? पण संतांनी समाजावर प्रेम केलं, पण समाजाला संत कळले का? त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. बरोबर आहे, राहिलेच नाहीत. आता संत गावथ्याल का? ज्यांच्या शर्टाला खिशे आहेत ते कसे काय संत आहेत? म्हणजे आता समोर भाऊ तुम्ही म्हणले महाराज तुमची पावलं आमच्या घराला लागली पाहिजेत, आल्यानंतर औक्षण करायचे, हे सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी तुमचं स्वागत करायचे. आणि मग मला सांगा आमची पावलं तुमच्या घराला लागली पाहिजेत, बरोबर आहे, आमच्या मुखात नामस्मरण आहे, आमचा देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी अविनाश महाराज तुम्ही आम्ही कुणी संत नाहीत. याचं कारण आमच्या शर्टाला खिशे आहेत. आज मी म्हणलो माझे जीवलग मित्र आहेत, महाराज तेवढं माझ्यासाठी सेवा करा बरं का, तुम्हाला नारळ बी मिळणार नाही. येताल का तुम्ही? नाही आहे ना? म्हणजे कधी कधी येत्याल, पण प्रत्येक वेळेसच येत्याल का तेव्हा? आता तुम्ही जर मला म्हणले असते महाराज तुम्ही प्रसिद्ध कीर्तनकार आहे, आमची फार इच्छा आहे, आमच्या परिवाराची इच्छा आहे तुमचं कीर्तन ठेवायचं, पण महाराज थोडंसं गणित थोडंसं अवघड आहे म्हणले, थोडंसं कमी करायला लागेल. कमी करायला लागलं महाराज फोनच ठेवतो डायरेक्ट. नाही कळलं का तुम्हाला? म्हणजे आम्ही संत आहेत का? सगळ्यांचं नाही सांगत, काहींचं सांगतोय. संत असे नव्हते. आम्ही सदरे घातले आणि आमच्या सदरेला खिशे आहेत, आणि संतांनी सदरे घातले पण बिना खिशाचे घातले. कळलं का तुम्हाला संतांची व्याख्या? अखंड जया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीत, मजिदी तयाची. गाताना इको द्या. मज दयाशी संदरी, हा मग मी कमळापती, हा मग मी कमळापती, तुझी बाणा कंटाळा हो गळ्या बाई पडोली नाही ना अखंड जया तुझी प्रीती, मजिदी तयाची संगती, हा मग मी कमळापती, तुझबानानी कंटाळा पडोनी राहीनत ये ठाई, उगाची संताची ये पायी, अखंड जया तुझी प्रीती. संत समाजासाठी आले, पुढते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. पण संतांना समाजाने जगून दिलं नाही. संत म्हणतात आई जशी मुलावर प्रेम करतं तसं आम्ही तुमच्यावर प्रेम केलं गड्या. आम्ही आलो कोणासाठी? तुकोबारे इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी तस भावे वरदाया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी तस भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी वा वा वा. तस भावे वरदाया. बोलिले जे ऋषी तस भावे वर्ताया. वरदाया वरदाया
आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो कशासाठी? तर झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. सजना हो, या आडरानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो. व समाजाला संत आईच्या अंतःकरणातून प्रेम करत होते. समाजासाठी सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सांगत होते संत, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. महाराजांनी फार मोठा परमार्थ केला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी फार मोठा परमार्थ केला. पण ज्ञानोबाराय मुक्ता म्हणती, दादा अरे आईबाप निघून गेले आपले, पण आईबाप होते तोपर्यंत कोणी झोळीत पीठ टाकलं नाही रे. आईबाप गेल्यानंतर तरी समाज वेगळ्या नजरेने पाहतो, आपल्याला जगू देत नाहीत लोक. पण पैठणमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली. अवघं पैठण दुमदुमून गेलं आणि मग विश्वमाऊली ज्ञानोबारायांना नमन करायला लागली लोक. मुक्ताला पुरणपोळीचा घास द्यायला लागली. मुक्ता म्हणती, जोपर्यंत माझी आई होती अरे तेव्हाच तुम्ही पुरणपोळी चारायला पाहिजे होती, आता तुम्ही पोळीचा घास घेऊन आले, माझी आई निघून गेली. महाराज मुक्ताबाईंच्या अंतःकरणाला दुःख झालं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा. महाराज पण विश्वमाऊली ज्ञानोबारायांना संत मुक्ताबाईंनी ताटी उघडायला लावली. काय असेल खऱ्या अर्थानं हे जीवन त्यागाचं जीवन होतं. आईप्रमाणे समाजावर प्रेम केलं. लेकुराचं हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती. संतांनी मी तेच केलं, समाजाला देव समजून सांगितला. आणि नाहीच न कळले संत. अहो काठीने मारलं मंबाजीनं तुकोबारायांना, आणि तुकोबारा तेलाची वाटी घेऊन कोळीकर बाबा मंबाजीच्या घरी, मंबाजी दार उघडा. आणि मंबाजी म्हणतो, तू का आला कशा बाई? म्हणले तुमचे उपकार मानायला आलो. म्हणले का? तुम्ही काठीने मारलं म्हणून. मला खरं सांगा हो, काठीने मारल्यावर कोण कोणाचे उपकार मानेन का? आपल्याला उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. आणि काठीने मारल्यावर तुकोबारा म्हणतात उपकार मानायला. काय संत असतील. मंबाजी म्हणतो, तू का? अरे असं कसं उपकार मानायला आला बाबा? नाही नाही, काठीने मारलं ना रात्रभर तुकोबारा झोपले नाहीत, हातपाय थरथर कापत होते. खरं सांगू महाराज, तुकोबाऱ्यांचं आणि तुकोबाऱ्यांचं हृदय आणि डोळे भरलेले पाहून मंबाजी म्हणतो, तुका झोपला नाही का रात्रभर? नाही झोपलो. तुम्ही काठीने मारलं ना लई त्रास होत होता, पण पहिले उपकार मानायला आलो. तुम्ही मारलं म्हणून जखमा दुखल्या, जेवढ्या तीव्रतेनं जखमा दुखल्या तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारल्यामुळं मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाहीत बरं का, जगाच्या पाठीवर असे संत नाहीत. मला काय सांगायचं महाराज, वेगळं प्रेम केलं समाजावर. आवली म्हणते, महाराज कशासाठी परमार्थ? आवले जगाचा मालक घ्यायला येणार आहे मला. जगाचा मालक पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. महाराज पाहुणा म्हणजे जगाचा मालक पाहुणा म्हणून आला तुकोबार यांच्या घरी. आणि आपण सगळेच पाहुणे तिथले, फक्त लक्षात राहावं म्हणून हे कीर्तन आहेत. हे पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं एक गमक सांगू का तुम्हाला? इथं बसलेल्या सगळ्यांनाच वाटतं मी सोडून सगळी जाणार आहेत. तुम्ही जागेच ना सगळे. आया सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. महाराज अरे इथं अवतारच राहिले नाहीत, म्हणजे अवतावाली कशी काय राहणार आहेत? तेथे मनसाचा कोणाला फार उलंगोनी जड केले आधी. तेथे मनसाचा कोणाला फार उलंगोनी जड जीव किती. फार मोठी माणसं गेली जी आली त्यांना जावं लागलं. येर ते पामर जीव किती, अशी किती आले आणि किती गेले. लोक अनेक आता विज्ञान काळातली पोरं आहेत, त्यांना प्रश्न पडतोय पुण्यस्मरण का करायचं? एवढा मोठा खर्च केला. महाराज समोर तुमच्या सगळ्या परिवाराला मानलं पाहिजे बरं का, लईच मोठा खर्च आहे गाड्या. खर्चाचं जाऊ द्या, पण जे स्वागत केलं आल्यानंतर या ठिकाणी सगळ्या कीर्तनकारांचं स्वागत, कलाकारांचं स्वागत हे वेगळं. या ठिकाणी आल्यानंतर फोटोचं काही वेगळीच क्रेज आहे गाड्या. आणि मग ते बरोबर आधीच आलो, नाही तर आम्ही 10 शिवाय जातच नाही, कुठं लक्ष नाही का, वेळेत पोचायचं आणि वेळेत निघायचं. पण काय झालं, अभिमन्यू महाराज फार आनंद वाटला बरं का, थकवाच निघून गेला गाड्या. आल्यानंतर जे परिवारानं प्रेम दाखवलं, मी याच्यातनं कळतं की या आईचे संस्कार या परिवारावर कसे असतील. महाराज ज्या घरात माणसं इथपर्यंत येतात ना, त्या घरात संस्कार लई मोठे असतात. त्या घरात गुरुवाऱ्यांचे संस्कार असतात आणि संस्कारानंच पिढी घडत असते. आणि म्हणून आम्हा कीर्तनकारांना, आम्हा कलाकारांना काही नाही, 2 शब्द प्रेमाचे बोलले की आम्ही आनंदित होतो. लक्षात नाही का मला काय सांगायचंय? याचं कारण काय? खऱ्या अर्थानं हे पुण्य अलीकडची विज्ञान काळातली पिढी अभिमन्यू महाराज, प्रत्येकाला वाटतं नाहीच केलं पिंडदान तर काय होईल, नाहीच केलं तर गडबडी होत्याल. गडबडी होत्याल म्हणजे
घरात काही प्रॉब्लेम व्हायला लागले की आपण म्हणतो देवऋषीकडे तरी जाऊ. इकडे काय म्हणतात देवऋषीत म्हणतात का? कोण वैद म्हणतो, कोण भगत म्हणतो. आणि देवऋषीकडे गेलं म्हणले काय म्हणलं, काय नाही म्हणले, घरात लई पैसा येतोय पण लईच किरकिरी. ते म्हणतो याला दोष पित्रदोष आहेत. लक्ष नाही का? घरात भरपूर पैसा येतो पण टिकत नाही, याला दोष पित्रद होते. घरात स्त्रिया नापुत्रिक आहेत, याला दोष पित्रदोष आहे. लक्ष नाही का? आपल्या मनुष्याच्या देहात 3च दोष, एक ग्रामदैवत, एक कुलदैवत आणि तिसरा पितृदैवत. पिंडपदावरी दिला आपुल्या करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पित्रांचे ऋण. हे आज कीर्तन कशासाठी आहे? हे पिंडदान कशासाठी आहे? मग एकाला प्रश्न पडला, पिंडदान हिथं करायचं आणि माणसं कुठे आहेत? निघून गेली. नाही कळलं का तुम्हाला? ऊस 4 मैला आणि पाणी इथं टाकतोय म्हणलं गडबडीनं काहीतरी. तुमच्या लक्षात येते ना? थोडं उन्हात बिनात जरा थोडंसं सावलीत उभं राहा बरं का. थोडंसं नाही तर इथं पुढे येऊन उभं राहा, जास्त उन्हात उभं राहू नका. ऐका, अविनाश महाराज माणसं तर निघून गेली, आदित्य महाराज माणसं तर निघून गेली आणि पिंडदान इथं करायचं, ह्याचं कारण काय? मला एक सोपा प्रश्न विचारतो, उत्तर द्या. मला सांगा, आजपर्यंत आपण देवाला नैवेद्य दाखवला का? दाखवला ना? का खाऊ घातला? आपली आई काय म्हणली? बाळा देवाला नैवेद्य दाखवून ये म्हणली ना. पण नामदेव महाराजांची आई तशी नाही म्हणली. नामदेवरायांची आई म्हणती नामा देवाला नैवेद्य खाऊ घालू नये. म्हणजे नामदेवरायांचा हातचा नैवेद्य खाल्ला आणि आम्ही दाखवला आणि खाल्ला का? मग खाल्ला का? खाताना बघितला? याचा अर्थ खाल्ला नाही का? खाल्ला असेल. पण जड तत्वाचा भोग देव घेत नाही, देव सार तत्वाचा भोग घेतो. हा नैवेद्य कुणा अनुषंगाने आलाय हे लय महत्वाचं आहे. हे पिंडदान, इथं केलेलं पिंडदान महाभारतात वर्णन आहे. आपली लोक वरती गेलीत खाली पाहतात, माझ्या घरात एक तरी कुलवान जन्माला आला का, मी गेल्यानंतर माझी आठवण काढेल. हे केलेलं पिंडदान ते थेट जडतत्व तिथपर्यंत नाही जात. उजव्या बरगडीत पितृदेव आहे, हे सगळं अपूर्व पुण्य गोळा होतं, ते ब्रह्मदेवापर्यंत जातं. ब्रह्मदेव आपल्या पित्रांपर्यंत जातं. आणि खरं सांगू का, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. याचं कारण असं आहे, तिथं गेल्यानंतर ते पित्रांपर्यंत मिळतं. या साळुंक्य परिवारानं आई तुमची आठवण काढली, आयुष्यभर या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. खऱ्या अर्थानं उन्हात तानात विचार न करता कष्ट केलं आई. पण आज सगळी लेकरं नातवं पुतणी सगळी माणसं आज तुमच्या आठवणीत खऱ्या अर्थानं आज रडतायत. आम्हाला तुमची आठवण आली, हे पिंडदान आम्ही तुमच्या अनुषंगाने केलंय. तुमचा आशीर्वाद आमच्या परिवारावर राहावा म्हणून पुण्यस्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या ठिकाणी याला शास्त्राच्या परिरेखेत जीवन आहे. तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परिरेखेत आहे. थोडं जरी शास्त्रातून बाहेर गेलो तर अडचणी निर्माण होतात. लक्ष नाही का? आणि म्हणून या ठिकाणी एका वर्षानंतर ही तुमची आमच्यावर असणारी श्रद्धा, आमची तुमच्यावर असणारी श्रद्धा, वर्षश्राद्ध, तुम्ही केलेल्या पुण्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी महाराजांची थोडी भूमिका तुमच्या समोर मांडली. महाराज सांगतात, आवले अरे काय झालं? आवली म्हणली, महाराज कशासाठी परमार्थ करता? आवले जगाचा मालक घ्यायला येणार आहे आणि त्यांनी शब्द दिलाय मला, तो घ्यायला येणार आहे. पण आम्ही समाजावर प्रेम करतो ना. आवली म्हणती, महाराज समाजाने तुम्हाला काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलं. काय दिलं लोकांनी? मंबाजीनं काठीने मारलं. आवले मंबाजीनं काठीने मारलं, पण उपकार मानायला गेलो ना, मंबाजी साष्टांग दंडवत करत होता. म्हणजे एक मंबाजी असं करतोय, हे बाकीचे अनेक लोक आहेत, त्यांचं काय करणार? आवले खरं सांगू का, बघ बघ आता ती शिवबाका सराची बायको म्हणली की महाराज काकड्याला जाता, आज तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते, या म्हणले घरी. काय वाटतं तुम्हाला? गरम पाण्याने आंघोळ घाल तुकाराम महाराजांना. महाराज संतांनी लेकरांप्रमाणे प्रेम केलं. आई म्हणून प्रेम केलं समाजावर. काय दिलं समाजाने संतांना? ऐका मला काय सांगायचंय. महाराज सांगतात, आवले अरे खरंच गरम पाण्याने आंघोळ घालणार आहे? आवली म्हणजे, महाराज तुम्हाला खरंच सांगू का, वाईट नका वाटून देऊ, पण तुम्ही काय केलं? तुमचा संसार बी धुळीला मिळवला आणि तुम्ही त्या शिवबाका सराचा बी चांगला प्रपंच झाला, त्याच्या गळ्यात माळ घातली आणि त्याला वारीला नेलं. त्यामुळे त्याची बायको खवळली आहे तुमच्यावर. ती राग काढणार बघा महाराज. महाराज म्हणतात, आवले यार तसं नाही बाबा, बघ मग कळन तुला. आवले महाराज, आवली म्हणजे लय खतरनाक बरं का. बायको बांधणारी असती तरच संसाराला मजा आहे. तुकोबाऱ्या सांगतात, या अशी बांधणारी दिली तीच चांगले केलं. लय जो गोड बोलणारी दिली असती तर भांडारा आमच्या जण गोऱ्याच्या डोंगराव गेलंच नसतो, इथंच बसला असतो. माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. काय परिस्थिती तुकोबाऱ्यांची. आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखती. फार विदारक परिस्थिती, पण परिस्थितीत परमार्थ मात्र उच्च कोटीचा. आवली म्हणते, महाराज डोकं फोडते बाबा, प्रपंचाकडे लक्ष द्या. नको नको म्हणा गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. हे या मनाला ना आता गोविंदाचा छंद लागला पाहिजे आवले, आणि म्हणून परमार्थ करतो. माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला गोछंद, माझ्या मनाला
छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद नित्य वा, 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 वा. गोविंद जय हो. माझ्या मनाला गो छंद माझ्या वा, मनाला very गो good. छंद नित्य गोविंद गोविंद वा, नित्य वा. गोविंद वा आदित्य महाराज वा गोविंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद तसं मी एरवी गात नाही आणि आता थोडं कमीच केलं चांगली गाणारी असले आम्ही थोडं गप बसायचं असते नाही ते हे लई रगील ते कुणालाच गाऊन देत नाही कुणी गायलेलं बी त्याला आवडत नाही चांगल्या गायकांचा आपण नेहमी सन्मान करायचा त्यांच्या चाली त्यांची प्रमाणं थोडी निहार ऐकून घ्यायची आणि माझं काय होते गणित मला आता छत्रपती शिवाजीराजे सांगायला लागते पकवाज लावला पांढरी दोनला राजे सांगायला लागते पांढरी चारला म्हणजे डबल स्केलला चालायला लागते आणि मग ते मुळमुळीत आवाजात केशव गुरुजी चालेल का मी जे म्हणलो राजे म्हणले ताना बरायस का आणि लई दिवस झाला आला नाही हे कोणती वाडी आपली सातकरवाडी कोणती वाडी हे एरियाला काय म्हणतात तुमच्या हा सोळंकी वस्ती लई दिवस झाला आला नाही इकडं ते म्हणले काय नाही महाराज म्हणले थोडंसं काय कधी पाऊस पडतोय कधी ऊन पडतोय काय ते मला कळा ना म्हणले आता असं सांगितलं मला बोलवेल का कोणी छत्रपती शिवाजीराव म्हणजे ते तसं दणका तसा आहे त्याचं मुळमुळीत आवाजात सांगून चालत नाही राजगडावर महासाहेब जाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा दिसतो का तो कोणाला ओ महासाहेब दिसतो ना राजा त्या कोणाण्यावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण दिसतं का हो महासाहेब दिसतं ना राजा तेच आमच्या डोळ्याला चकमा करून जात आहे आज नाही असावी महासाहेब पण राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर सह्याद्रीच्या दरी दरी खुऱ्यातून 18 पगड जाती 12 बुलितेदार या सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले सांगायचं तात्पर्य काय शेवटी सांगणार आहे ते परिवाराची इच्छा आहे ते म्हणले महाराज अभंगाचं थोडं चिंतन झाल्यानंतर आम्हाला महाराज ऐकायचे मी निश्चित सांगणार आहे पण आईचा दाखला देऊनच महाराजांचं चरित्र तुमच्यासमोर थोडं एक 10-15 मिनिटं ठेवणार आहे मला या ठिकाणी कीर्तन 450 किलोमीटर इथनं पुढं मला प्रवास आहे मला 7ला तिथं पोचायचं ते 6 ते 8 कीर्तन आहे ते माझ्यासाठी त्यांनी 7 ते 9 केलेले आहे त्यामुळे 1-1 मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचं आहे सजन हो खऱ्या अर्थानं पण या ठिकाणी शॉर्टकट नाही मारत या ठिकाणी वेळेत कीर्तन होईल या कार्यक्रमाचा नियम आहे 12:05 फुलं टाकावी लागतात ही सगळी गुरुवर्य मंडळी माझ्या समोर आहेत लई बी 12 साडेबारा पावणे 1 पर्यंत गेले की लोक परत आम्हाला बोलवत नाहीत ते मध्ये ह्याला कीर्तन आहे का नाही का रज एकच सांगतो सगळं सांगतो आज का काय नो असं बी नको व्हायला आपलं वेळेत जरा व्यवस्थित झालं पाहिजे काय करू नका काळजी करू नका फक्त सारखं घड्याळात बघायचं नाही किती वाजले महाराज कधी संपवतात घड्याळात बघितलं 10 मिनिटं वाढतात माझं असं होतोय गणित त्यामुळे सारखं घड्याळात बघायचं नाही माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद महाराज तुकोबाराय सांगता लावले अरे नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया बघ ती शिवबाका सरची बायको गरम पाण्याने आंघोळ घालणार जा महाराज आईप्रमाणे प्रेम करा या समाजावर समाज काय देतोय मलाही बघायचे आणि गेले तुकोबाराय काय वाटतं तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालेल महाराज आंघोळीला बसले देवा दया आली वाटतो तुला माझ्यावर बघ गरम पाणी काकडत जातो आज गरम पाण्याने आंघोळ घालणार महाराज आंघोळीला बसले खरं सांगू का महाराज गरम पाण्याने नाही आंघोळ उकळतं पाणी केलं हिने एवढं उकळतं पाणी केलं महाराजांनी तिकडं तोंड करावं आई घालवर का बाबा आंघोळ आणि ते उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर टाकलं जसं उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर पडलं सर्वांगाला फोड आले आणि श्री तुकोबारायांच्या हृदयातून आवाज थेट देवापर्यंत गेला जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया
वा केशवा हृदयातून रे केशवा धाव रे केशवा माय बाप आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. विठ्ठला अरे लई प्रेम केलं रे समाजावर. काय चुकलं तुकाच हे देवा. अरे काय या तुक्याचा अपराध तरी काय. अंतकरणातून आवाज महाराजांचा आज खऱ्या अर्थानं देवापर्यंत पोहोचणार. तू सांगितलं म्हणून आलो. तू म्हणला ना मुरारी म्हणून येणार आहे. तू सांगितलंस मला घ्यायला येणार आहेस म्हणून समाजावर ही लेकरेच माझी देवा. पण एवढा त्रास झाला महाराजांचं अंतकरण दाखवून आलं. सर्वांगावर फोड आले. महाराज आज जगद्गुरु तुकोबाराय रडू लागले. धाव रे केशवा धाव रे केशवा माय बापा. धाव रे केशवा माय बाबा जळे माझी काया लागला वनवा. वा वा वा. जळे माझी काया लागला वनवा. लागला वा वा. एकदा टाळे वाजवा गायकांसाठी. जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा. अवले म्हणती महाराज किती प्रेम केलं हो तुम्ही समाजावर. अवले जाऊ दे बाबा येणारे देव घ्यायला. मला या भूमिकेपर्यंत काय यायचं होतं की समाजाच्या विषयी संतांच्या अंतकरणात काय तळमळ आहे. ही तळमळ संतांच्या अंतकरणात होती. म्हणून सुरुवातीला सांगताना विश्व माऊली ज्ञानोबारायांचं उदाहरण दिलं. ज्ञानोबारायांनी समाजाला भरपूर काय दिलं. पण ज्ञानोबारायांचं भाग्य काय. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. एकीकडे देवानं हात धरावा एकीकडे निवृत्तीदादानी धरावा. आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराय संजीवन समाधीला निघावेत. हे ज्ञानोबारायांचं माऊलीचं अंतकरण समाजाविषयी आहे. पण खरं तसं पाहिलं गेलं तो 16व्या वर्षीत. परंतु मुक्ता म्हणते दादा 2 वर्ष माझ्यासाठी थांबायला लागेल बरं का. निवृत्ती दादा 2 वर्ष निवृत्ती दादा म्हणतो माझ्यासाठी थांब. आणि सोपान काकासाठी 2 वर्ष थांबले. नाही तर मग 22व्या वर्षी निघाले. पण तसं सांगू का संत त्यांचं कार्य पूर्ण करतात आणि ते त्यांच्या मार्गाला निघतात. कारण की महाराज जर विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ताटे उघडली नसती ना तर समाजाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. समाजाला अमृतानुभव मिळाला नसता. समाजाला चांगली उपासष्टी मिळाली नसती. आणि समाजाला आपल्याला आवडणारा गोड हरिपाठ तो समाजाला मिळाला नसता. म्हणून दादा अरे तू योगी आहेस. योग्याने असं रागवायचं नसतं दादा. अरे मुक्ता पण समाजाने पीठ नाही टाकलं ग झोळीत. यांच्यासाठीच नाम सांगायला गेलो. यांना देव समजायला गेलो. मुक्ता म्हणते दादा तुझी मुक्ता अजून 4 दिवस उपाशी राहील. नाही येणार मला माझ्या आईची आठवण लेकुराचं हित वा हे माऊलीचे चित्त. पण दादा तू ताटी उघड बर का दादा. ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थानं ताटी उघडावी. मुक्ताबाईला मिठी मारावी. आणि मुक्ताबाईला म्हणावं तू मुक्ताबाई नाहीस तू आजपासून मुक्ताई झालीस. म्हणून संत मुक्ताई. महाराज काय जीवन आहे. मुक्ताबाई म्हणते दादा मला आई रे. आणि मग ज्ञानोबाराय सांगतात तुझी आई पण मी आणि तुझा बाप पण मी. ज्याचा बाप गेला ना त्यांनी पंढरपूरला विठोबाकडे जावं. आणि ज्याची आई गेली ना आई नावाचं दुःख या ठिकाणी हलकं करायचं असेल तर त्यांनी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीवर नतमस्तक व्हावं. महाराज या ठिकाणी ज्ञानाबाई ही अनाथांची माय. खऱ्या अर्थानं विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हे आगळं वेगळं प्रेम समाजाला दिलं. पण खरं सांगू का समाजाला नंतर माणसं आपण सहज बोलताना कळलं की आयुष्यभर माणूस कळला नाही आणि नंतर माणूस कळला. माणसं समजून घ्या बरं का. आई बाप समजून घ्या गड्या. जोपर्यंत जिवंत आहेत तुकोबारायांना या ठिकाणी अंतकरण दाटून आलं. नंतर तुकोबारायांचं जीवन कळलं. देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घरपुसोणी. आणि मग एवढं प्रेम आम्ही संतांनी समाजावर केलं. याच्यासाठी तुकोबारे अभंगाच्या पहिल्या चरणात आई समजून सांगतात. लेकुराचे हित 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 लेकुराचे
आदित्य महाराज वाहे माऊलीचे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी ल्यासी जाती ऐसी ल्यासी जाती वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी ल्यासी जाती ऐसी ल्यासी वा 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती सजना हो समाजाच्या अनुषंगाने व्यवहारातला दाखला महाराजांनी दिला आई बघितली आणि आईच्या अंतकरणात जे प्रेम आहे खरं सांगू का या जगाच्या पाठीवर सगळे प्रेम करतील आई पण तुम्ही जे प्रेम केलं ना ते सगळ्यात निराळं प्रेम आहे याचं कारण असं आहे देह विसरी आपला जवळी घेता क्षीण गेला आई तुमच्या हृदयाचे प्रेम आहे ना निष्काम निर्लोभ अमर्याद सजनाव खरं सांगू का या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा बाकीची सगळी प्रेम अनुभवा जन हे सुखाचे दिल्या घेतल्यांचे अंतकाळीचे नाही रे कोई सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई जब लग अपने पल्लों में पैसा तब लग लोग सलाम करे अपना पैसा निकल गया ना कोई नहीं मिठा बोले जोपर्यंत तुमच्या खिशात पैसे आहेत सगळे पाहुणे तुमचे तुम्हाला माहिती आहे का कर्ज मंजूर झाल्यावर पार्टी मागा येणारे मित्र असतात पण हप्ता थकला येतं का एखादं ही बाकीची प्रेम काही कामाची नाहीत महाराज कोण तुम्हाला काय वाटतं इथं कोण कुणाचं आहे अरे विचार करा ना त्याचा नाही रे नाही कुणाचे कोणी 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 बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे अरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे दादा अरे 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार आणि वृद्धपकाळ येता जवळी अरे वैद्य काय करणार महाराज तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही महाराज पण आईचं प्रेम बाकी सगळ्यांनी प्रेम केलं पण आईचं प्रेम या ठिकाणी जगाच्या ती म्युझिक पाठवली बघा तुम्हाला जगाच्या पाठीवर फार वेगळं आहे मला सगळे प्रेम करतील पण मातृत्व जे प्रेम करतो ना मातृत्वाच्या प्रेमाला या ठिकाणी तुलना नाहीये पहा याचं कारण असं आहे
आम्हा वक्त्यांना कधी या ठिकाणी वडील सांगायला लावा आणि आई सांगायला लावा. आई आम्ही 2 तास सांगत, पण बाप सांगायचं काय हे आम्हाला चिंता पडते कधी कधी. कारण बाप बघा तुम्ही, संतांनी आधी आई सांगितली आणि नंतर बाप सांगितला. धन्य माता नंतर पिता, कवनाची माय नंतर वडील. आधी आई सांगितली नंतर वडील सांगितले. याचं कारण माहिती काय? तेवढं प्रेम आहे आई तुमचं. या ठिकाणी महाराज उगाच नाही म्हणत आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. महाराज इतिहासात बघा, इतिहासाही तुम्हाला आई जाणवत. हिरो जिंदलकरांना ज्यावेळेस रायगड बांधला आणि हा रायगड बांधत असताना इतका सुंदर रायगड हिरो जिंदलकरांना उभा केला. राजे म्हणतात हिरोजी अरे काय सुंदर रायगड बांधला. कोणीतरी म्हणतं राज हिरोजीनं सगळं विकलं राज. पण खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेली संपत्ती या ठिकाणी पुरली नाही म्हणून स्वतःच्या घरातलंही सगळं विकलं, पण रायगड उभा केला. हिरोजी अरे काय रायगडाचं विशेष? राज गडाचा दरवाजा लावला की खालचा माणूस वरती आणि वरचा माणूस खाली येऊ शकत नाही, इतका जबरदस्त रायगड आहे. आणि मग हिरो जिंदलकरांना बांधलेला रायगड महाराजांना फार आवडला. पण एक हिरकणी नावाची आई खऱ्या अर्थानं व्यापार करण्यासाठी या ठिकाणी रायगडावर आली. आणि रायगडावर येत असताना या ठिकाणी लावली का म्युझिक दादा? द्या ना आवाज. स्वर नका देऊ आता. तानुल्या बाळाला या ठिकाणी दूध पाजत ती हिरकणी नावाची मातृत्व या ठिकाणी निघालं. आणि ती आई म्हणते लेकरा अरे मी येस्तोवर उठू नको बरस का, एकदम कमी ठेवायचा आज म्युझिकला, बॅकग्राऊंडला फक्त. अंतकरणात या ठिकाणी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि व्यापार करण्यासाठी रायगडावर आल्यानंतर रायगडावर व्यापार केला. सायंकाळचे 6 वाजले आणि गडाचा नियम आहे महाराज, सायंकाळचे 6 वाजले की गडाचे दरवाजे बंद होतात. आता ते राजासाठी बी नाही उघडत. सायंकाळचे 6 वाजले, हिरकणीला समजलं नाही. हिरकणी म्हणते ए पहारेकरी दादा, अरे गडाचा दरवाजा उघडा ना बाबा. पहारेकरी दादा म्हणतात ए हिरकणी अरे 6 वाजले कळलं नाही का तुला? सायंकाळची वेळ झाली. हा गडाचा दरवाजा आता राजासाठी बी नाही उघडत, राजासाठी बी नाही उघडत. अरे सायंकाळचा पहर झाला हिरकणी. पण माझं बाळ घरी आहे ना, त्याला दूध पाजून आले. त्याचं तानुलं बाळ उठलं तर रडून रडून प्राण सोडत. जाऊ द्या ना पारेकरी दादा. पारेकरी दादा म्हणतो हिरकणी आम्ही काही नाही करू शकत. नाही जाऊ शकत हिरकणी, तू आता सकाळ झाली की जायचंय. सकाळ झाली की आम्ही लेकरू प्राण सोडून त्याचं काय? महाराज एखाद्या भिंतीवरून पाल उतरून जावी ना अशी कड्यावरून हिरकणी उतरून निघाली. सगळ्यांना वाटलं हिरकणी संपलीच. आईचं काळीच बरं का ते. रक्तभंबाळ शरीर झालं, अंतकरण दाटून आलं, सर्वांगावर जखमा राहिल्या. पण जखमीकडे पाहतच नाही म्हणूनच ती आई आहे. तळप त्या उन्हात रखरख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. अरे शेतातून चालताना तुडवी काट्याचे हो फास. महाराज काय व्यक्तिमत्व. तुमच्या माझ्या आईने कधीच विचार केला नाही आजपर्यंत की मोहना ज्या घरात आई जिवंत आहे ना त्या घरात ती पोरं कधीच उपाशी राहत नाहीत. नाही लक्षात आलं का? दरवाजाच वाजवायला लागत नाही, आई आधीच दरवाजा उघडून ठेवती. तुम्हाला माहिती काय ताईंचं आज जे पुण्यस्मरण आहे ना, तुम्ही प्रेमाने ताई म्हणता ना, पण या ठिकाणी आज ताई म्हणण्यासाठी आजी नाही बरं का तुमच्यात. पण आजीने सगळ्यांसकट सगळ्यांवर जे प्रेम केले ना ते प्रेम मात्र वेगळं होतं. या जुन्या माणसांना मानावं लागल. यांनी पाहुणा विनमुख जाऊन दिला नाही बरं का घरातून. पाहुणा आला ना त्याला पाहुणचार करूनच पाठवला. हे संस्कार या साळुंके परिवारानं खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट केले. त्यासाठी तुमचं खरंच देईल तेवढं धन्यवाद कमी आहे. आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही जो पाहुणचार जी विचारपूस आहे ना ती आईच्या हृदयातली विचारपूस तुमच्या हृदयात आहे. म्हणून आजचं पुण्यस्मरण या ठिकाणी हे कीर्तन हे सांगत असताना अभंगाचं चिंतन एका बाजूला मांडलं, इकडे एका बाजूला मातृत्व मांडण्याचा प्रयत्न करतोय. माणसं पाक रगत निघून जातात. आज परिवाराला आठवण येत असन म्हातारीचा खुरबुडीत हात जो तोंडावर फिरणारा आज राहिला नाही बरं का. पडद्याच्या काळाच्या पडद्याआड गेली ना माणसं परत येत नाहीत महाराज. रात्री 2 वाजता पोरं येऊ द्यात पण आजी दारातच बसणार. मला लय माहिती सांगितली नाही मी सांगतो तुम्हाला. प्रत्येकाची आई अशी म्हणून मला माहिती. ही आई म्हणजे वानवळ्या देणारी आई. वानवळ्या देणारी आई कळली का तुम्हाला? 80 वर्षाची आजी 60 वर्षाची पोरगी बघितली मी. मला वाटलं या बहिणीचे दोघी कोळेकर बाबा. नंतर मला कळलं ती आई ती पोरगी मला वाटलं बहिणीचे आहेत. आणि आईने सगळी बोटं मोडली ना ह्या आजीचं ताईचं सांगतो बरं का. ती वानवळ्या देणारी ताई आता आठवण येत असेल लेकींना. या सगळ्यांना घरात आठवण येत सुना बाळांना. आणि मग 80 वर्षाची आजी 60 वर्षाची पोरगी.
गुडघा दुखत होता महाराज, तरी तांदूळाची गोण गाडीत टाकली म्हातारीने. आजीला म्हणलं, आजी अरे जावायची 50 लाखाची गाडी आहे, जो पाहिजे ते तांदूळ घेईन ना. तू कांद्याची गोण काय टाकली, तांदूळाची गोण काय टाकली, अरे काय तुझी लगबग, काय लगबग हो. मला सांगा, मला वाटतं 80च्या पुढे तरी वय असं आजीचं. महाराज यांनी तर स्वतःच्या बाळणपणाचा संघर्ष केलाच, पण लेकीची बी बाळणपणे केली. आणि लेकीची बाळणपणे केली ना, लेकरू रात्री रडायचं. मात्र रात्री 2 वाजता डुचकून उठायची. पुरीला म्हणायची, बाई अरे तू झोपून घे ना. हाय तुझी आई रात्रभर आपल्या लेकरांना घेऊन बसली मांडीवर. मला खरं सांगू का, तिने स्वतःच्या पोरांसाठी संघर्ष केलाच, पण लेकीच्या लेकरांसाठी बी संघर्ष केला, लेकरांच्या लेकरांसाठी बी संघर्ष केला. महाराज खरं सांगतो, तिचं अंतकरण दाटून आलं होतं, हृदय भरून आलं होतं, पण रात्रभर ताप नाही उतारला तर म्हातारीने मांडी सोडली नाही. आणि ज्या दिवशी 6 महिने झालं आणि लेक परत निघाली ना, पोरगी म्हणते, आई आता लेकरू रडायचं नाही बरं का. आई म्हणते, नाही रे बाई, लेकरू रडणार नाही म्हणूनच मला रडा येईन, कारण मला तुझ्या लेकराची आठवण येईन. बाबाला सांग म्हणा, अरे तुझं म्हातारं तसं नाही म्हणली, ते लेकरू रडायचं ना. म्हातारं मला म्हणते, जाऊन घे पहिलं लेकराला. हे जुनी माणसं सांगतो, मी तुम्हाला शाश्वत कीर्तन सांगायला आलोय. हे तुझ्यासाठी जीवन जाळीले आणि तुने नाही पाणी पाजिले, हे नाही सांगाय बोलवलं एवढ्या लागून मला. हे गेले आता वृद्धाश्रमाचे दिवस, आणि आईला वृद्धाश्रमात ठेवत्यात. हे शेतकऱ्यांची माणसं कधीच आई बापाला वृद्धाश्रमात नाही ठेवत. शेतकरी माणसं वेगळी आहेत महाराज. कोट्याधीश अब्जा दिवसाचे आई बाप आहेत तिथं वृद्धाश्रमात. आणि त्या लोकांना ते म्हाताऱ्याला विचारलं काय झालं, ते म्हणलं, अहो दोत्राला गाठी बांधल्या ना आम्ही, 1-1 रुपया स्वतःसाठी नाही खाल्ला, पोरांना कमवून ठेवलं, मोठं शिक्षण द्यावं ना. आम्हाला काय माहिती पोरं अशी करत्यान. म्हणलं, बाबा काय दुःख झालं. अहो म्हणले, काय नाही महाराज, सगळं 7 बार इकले म्हणले पोरांनी, काहीच ठेवलं नाही आमच्यासाठी. जुन्या लोकांना सांगतो, तुम्ही जगून घ्या बरं का. कोणता काळ, कोणती संधी, शेवटचं काय होईल काही माहिती नाही गड्या. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, कोणी सोडवायला येत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, अरे आप मर गई दुनिया, तुम्ही संपलं ना, संपलं सगळं. अहो कवटी फुटस बी तवर लोक थांबत नाहीत कधी कधी तर. आणि मग माणूस गेल्यावर म्हणतात फोन करून बॉडी कुडवर आली. अरे पण त्यांनी नाव कमावलं होतं ना. अरे परिवारासाठी एवढा संघर्ष केला ना, बॉडी कस काय म्हणला तू. माणसं अशी पाखरागत निघून गेली. हृदय दाटून आलं महाराज आईचं. आईला म्हणलं, आई अरे 50 लाखाची गाडी जावायची, जे पाहिजे ते तांदूळ घेईल. आई म्हणली, महाराज हेच तर नाही ना कळलं तुम्हाला. हे आईला कळलं महाराज. आईला म्हणलो, काय झालं आई. अहो म्हणली, जावाई श्रीमंत हे मलाही माहिती. माझा गुडघा दुखतो तरी तांदूळ द्यायला गेले. आणि खरं सांगू का, इथं बसताना कोणी लेकीला इचरा, ताईच सांगतो, ताईच एक माप जास्त पडलं तांदूळ टाकताना. हळूच कान्यानं जर इकडे पोराकडे बघन, पोरग काहीच म्हणत नसते आई अशी. पण तिला वाटतं माझ्या हातातले संसार राहिला नाही, काही म्हणतात का काय. पण एक माप तुमच्या आईचं जास्त पडलं बरं का तुमच्यासाठी. तांदळाची कोण गाडीत टाकली. आईला म्हणलं, आई अरे नाही कळलं बाबा. आई म्हणती, महाराज अहो जावाई लई श्रीमंत आहे, मला माहिती आहे जो कोणता बी तांदूळ घेईन माझ्या पुरीसाठी. पण आता ही तांदळाची गोण घरी गेल्यावर काढेल आणि माझी पोरगी याचा भात करेल आणि पहिला घास तोंडात घालीन ना महाराज. आणि मग तिला म्हातारीची आठवण येईन. आणि ज्या दिवशी आई असेल ना, या घराचे सगळे कोपरे बघेल, पण तिची म्हातारी तिथं दिसणार नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तिच्या अंतकरणातला भाव, तिच्या अंतकरणातलं प्रेम वेगळं आहे महाराज. खरंच अशी माणसंच आम्ही आजपर्यंत बघितली नाहीत. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते मैत्रीण. डोळे वाटारून प्रेम करते बायको. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरा. आणि जी आई बाळाला जन्म देते ना महाराज, अभिमन्यू महाराज, ती आई बाळाला कधीच निर्वचन देत नाही, कधीच नाही. आम्ही सगळी पोरं रात्री 2 वाजता गेले की म्हातारी ताडकन पिठाचा डबा काढती आणि भाकरी करा. आमचंच काय, इथं बसलेल्या कोणीही लेकराला विचारा. आई जिवंत आहे तोवर लय मजा आहे बरं का जागण्याला. आणि आई जिवंत आहे तोपर्यंतच बंगल्याला बी मजा आहे. एकदा आई बाप निघून गेले ना, कोरडा पडन बरं का, सुना पडेल तुमचा बंगला. म्हणून मी सगळ्या तरुणांना सांगत असतो, जोपर्यंत जिवंत आहे तोवरच वेळ द्या. आता निघून गेल्यावर परत नाही येत बरं का. काय प्रेम हो. पोराला काय भाजी आवडती आई सांगू शकते. मी तर बायकोला दुय्यम दर्जा देतोय असं नाही बरं का. पत्नीची जागा पत्नीच्या जाग्यावर आणि आईची जागा आईच्या जाग्यावर. आईची तुलनाच नाही होऊ शकत कुठल्या प्रेमानं. म्हणजे संतांना माहिती होतं म्हणून संतांनी स्वतःशी तुलना केली आईची. संत अहो देवापेक्षा संत श्रेष्ठ. आणि आईला या ठिकाणी ते स्थान संत देतात. म्हणलं काय मोठं स्थान आहे आईला. हे सांगायचं तात्पर्य महाराज. हृदय तिचं दाटून आलं.
विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्या वर्णन करतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोय राखे तुला पा. सांगा आई, तुम्ही बाळाला जन्म दिला ना, तुम्ही बाळाला कधी तरी वचन येऊन दिलं? 9 महिने 9 दिवस पूर्ण झालं, ऍडमिट केलं आईला. डॉक्टर म्हणतात हो तुम्ही पती का म्हणले? म्हणजे हो, निर्णय घ्यायचा आहे, बाळ तरी जगल नाही तर बाळाची आई तरी जगल. क्रिटिकल कंडिशन आहे म्हणले. फॉर्मवर सही केली पतीने, बाळाचं काय बी उद्या, बाळाच्या आईला धक्का लावू नका. डॉक्टर आईकडे आले, आई जरा परिस्थिती नाजूक आहे, बाळ नाही तर तू, दोन्हीतलं एकच. डॉक्टर आईला विचारते तू बाळ नाही तर तू, अरे माझं काय बी उद्या. डॉक्टर बालकाचे चाली माता जाणून ही पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. नवमास कष्टलासी 10व्याने प्रस्तुत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकली, अकांत तुये जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने 9 दिवस इथं होतो, पोटात गरकन फिरलो ना आम्ही. आई लाथा मारल्या तरी तुम्ही म्हणले लेकरू चला की. आम्ही पोटात गरकन फिरलो, तुमचा श्वास गुदमरला तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं. आम्ही हृदयावर लाथा मारल्या, सणातलं दूध पिलं, लाथा मारून मार खाऊन तुम्ही दूध पाजलं. काय प्रेम सांगावं आईचं, हे शाश्वत प्रेम आहे. आई म्हणते डॉक्टर असं विचारते तुझ्या आईला, बाळक बाळाची आई. अहो माझं काय बी उद्यात, बाळाला धक्का लावू नका माझ्या. बाबा ऑपरेशन झालं आणि डॉक्टर हसतमुख घेऊन आले. डॉक्टर म्हणतात आई अरे लई सकारात्मक ऊर्जा बाबा तुझी, बाळ बी जगलं आणि बाळाची आई बी जगली. लेकराचं हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. हे कारण काय माहिती का? आई लेकराला कधीच रिवर्स येऊन देत नाही. मी एक सोपा प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. 10 किलोचं लाकूड पाण्यात टाका आणि 50 ग्रॅमचा दगड पाण्यात टाका. जर विचार वजनाचा केला तर काय बुडलं पाहिजे, लाकूड का दगड? वजनाचा विचार, लाकूड बुडलं पाहिजे. पण साहेब बुडलं काय हो? दगड बुडला का लाकूड बुडलं? दगड बुडला ना, पण छटाकच होता ना त्यो. का बुडला माहिती का तुम्हाला? लाकूड का बुडलं नाही याचं उत्तर शोधा. याचं उत्तर आईकडे, अर्थातच पाण्याकडे. पाणी म्हणतं ज्या झाडाला मी मोठं केलं, अरे ते झाड मी कसं काय बुडून देईन? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे. माय लेकराला कधीच रिवस नाही येऊन देत, कधीच नाही. अरे हिरकणी गेली लेकराला कड करून मिठी मारली. राजे म्हणतात हे हिरकणी, अरे अभिमान आहे तुझा. हे हिरोजी बघ, गडाचा दरवाजा लावला आणि तरी हिरकणी उतरून गेली. सन्मान कर हिरोजीचा. हिरोजी म्हणतो राज अरे हिरकणी नाही ती. अरे मी काय खोटं बोलतो का हिरोजी? हिरोजी इंदलकर म्हणतात राज अरे हिरकणी तीचे, पण गडावरून उतरून जात असताना ती महाराष्ट्रातल्या लेकराची आई म्हणून जात होती. म्हणून मला असं वाटतं हिरकणी नाही, हे आईचं काळीच लेकराला भेटलं म्हणून लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या जगाच्या पाठीवर मातृत्व फार वेगळे महाराज, नाहीच हाताला लागणार. मी इतिहासातही कधी कधी आई उभी करतो. इतिहासातली आई म्हणजे धर्मवीर शंभूराजांची, इतिहासातली आई म्हणजे शिवबाराजांची. शिवबाराजे थोडासा इफेक्ट द्यायचा. डावा पाय थरथर कापतोय राज. राज म्हणतात आई साहेब 7.5 फुटाचा अफजल खान विजापूरनाला राज आहे. हे स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा. राज भगव्याचा रंग अंधूक झालेला आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा झुकल्यासारखा वाटतोय. आदिल निजाम कुतुबदास फ्रेंच यांनी हौदस वाजवला. राज स्वराज्य निर्माण करावं लागल आणि अफजल फाडावं लागल. राज आई म्हणती पोराला, प्रेरणा दिली ना आईने. आणि ज्यावेळेस अफजल खानाच्या पुढे राजे उभे होते ना, 5.5 फुटाचे राजे, 7.5 फुटाचा अफजल. आव राजे आव. हे आठवलं कोणाला माहिती का? हे आठवलं धर्मवीर शंभूराजांना शेवटच्या क्षणाला. कवी कलश म्हणतो कवी कलश म्हणजे शंभूराजे मैत्री. कवी म्हणतो राजे महाराज आपला राजा पकडला गेला, आपल्याच माणसाने पकडून दिला. या मातीतून राजांना फरफडत नेलं. अरे कुणाची मजाल नव्हती हात लावायची. राजे म्हणतात कवी असा का बघतो चेहऱ्याकडं? कवी म्हणतो राजे उंटाला बांधून फरफडत नेलं. राजे माघार बघायचे. आज डोळ्याच्या कडा पाणवल्या महाराजांच्या. महाराज म्हणतात कवी काय झालं? कवी म्हणतो राजे अपराजित योद्धा आहे तुम्ही. खरंच बरं का सचिन हो, या जगातला अपराजित योद्धा म्हणजे धर्मवीर शंभूराजा आहे. एकही युद्ध नाही हरले राजे. पण राजे का रडत होते आज? कवी म्हणतो राजे सांगा ना राजे का डोळ्यात पाणी आलं? राजे म्हणतात कवी
अरे तो जंजिरा राहिला ना माग आपला. सगळे किल्ले घेतले रे कवी. हे आदिल, निजाम, कुतुबदास, फ्रेंच हे सिद्धी उभे नाही राहत या संभाजीच्या समोर. पण त्या जंजिऱ्यावर माझ्या आई बापाचं लई प्रेम होतं. माझ्या महाराणी सईबाई, मी 2.5 वर्षाच्या. आई साहेब इकडे लक्ष द्या बरं का महिला मंडळ. शेवटचे 5-1 मिनिटं कीर्तन राहिले, अजिबात सुळबुळ करू नका तुम्ही. महाराणी सईबाई सांगायच्या, माझा संभाजी छावा आहे आणि छावा झुकत नाही कोणासमोर. 2.5 वर्षाची होती शंभूराजे. महाराणी सईबाई सांगतात, हो शोभाराजे, आपला संभाजी छावा आहे, शंभूराजे, आणि छावा झुकत नाही कुणासमोर. झुकलेच नाहीत राजे. थोडासा म्युझिकला आवाज द्या. अजून नाही झुकले राजे शेवटपर्यंत. या मातीतून फरफडत रक्तमंबा शरीर, जगदंबा मुखात आवाज. कारण आई म्हणायची जगदंबा जगदंबा. काही म्हणतो राजे, साहित्याने ती माणसं. खरं सांगू का, उंटाला बांधून फरफडत नेलं ना, तिथंच महाराज संपले होते. एवढ्या रक्ताच्या चिळकंड्या उडत होत्या. पण महाराज एवढे बी हालत नव्हते दुश्मनांच्या समोर. का आता आई म्हणत होती, छावा आहे लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त. माझ्या महाराणी सईबाई म्हणतात, माझा संभाजी झुकणार नाही. कवी, अरे जर संभाजी झुकला की हिंदू धर्म संपलाच कवी. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, आणि बीज वाढवावे नाम. काही म्हणतो, राजे जंजिराची का आठवण आली? अरे आईचं स्वप्न होतं माझ्या, म्हणून त्या सिद्धीला सळो की पळो केलं. तर सगळे सिद्धी संपवले, घेतला स्वतः हातात. पण तो गणोजीला म्हणाव, महाराष्ट्राच्या मातीवर माया कर, पकडून नव्हतं दिलं पाहिजे मला तू. अरे औरंगजेबाचं बुरहानपूर उद्ध्वस्त केलं. कसा आहे हा संभाजी? एक मोठं वाक्य बोलू का महाराज? अभिमन्यू महाराज, जंजिऱ्याची बात काय हो? शंभूराजे अजून थोड्या वर्ष जगले असते ना कोळेकर बाबा, तर दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद, इतकी भयानक ताकद. आई म्हणायची छावा आहे. छाव्याची परीक्षा होती ना आज. मग छावा होता, मग तप्त सळ्या डोळ्यात गेल्यावर छावा डोळे दाखत नाही. छावा कोण असतो? छावा शंभूराजे म्हणतात, आबासाहेब, आमची आई शेवटचा श्वास घेताना म्हणती, माझा संभाजी छावा आहे. पण सांगा ना आबासाहेब, छावा कोण असतो? त्यावेळेस आई साहेबची जाऊन शंभूराजांना सांगितलं, ओ शंभूराजे, ज्याचा बाप सिंह असतो ना, त्याचा पोरगा छावा असतो. छावा आहे तुम्ही, झुकायचं नाही बर का. आज आठवण आली ना आई बापाची, आईची आठवण आली. डोळे मिटून घेतो, आबा साहेब, ओ आई साहेब, तुमचा छावा आज तुमच्या बेठीला येतो. तप्त सळ्या डोळ्यात गेल्या, पण डोळे उघडे होते. कवी म्हणतो, राजे डोळे झाका, नाही झाकले डोळे, सपकन सळ्या गेल्या, नुसत्या खोमण्या उरल्या होत्या. जबान काट दो इसकी. त्याच्या आधी औरंगजेब म्हणत होतो, हमें देखना है कैसे दिखता है संभाजी. 8 साल का था. आणि ते सहकारी म्हणायचे, हुजूर मत जाओ उसके सामने, एका झपक्यात उलटा करेल. महाराष्ट्रात रक्त लय खतरनाक है हुजूर, ऐसा कैसे हो सकता है? अरे मेरे ओर से हो क्या संभाजी के ओर से हो, इस वक्त हम सच्चाई की तरफ से है. और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर. हे शेवटची 1-2 वाक्य कीर्तनातली. छावा आहे. कवी म्हणतो, राजे काय वाटतं तुला? कवी म्हणतात, राजे काय वाटतंय तुम्हाला? राजे म्हणतात, कवी आबासाहेब आठवतात. या औरंग्याला म्हणा साखळदंडातून बाजूला काढणार, आणि मग त्याला कळण अफजलला कसा उडवला माझ्या बापानं. आई साहेब जिजाऊ म्हणता, शुभाराजे, पावलं थरथर कापून द्यायची नाही बर का. 7.5 फुटाचा अफजल, 5.5 फुटाचे शिवमहाराजे, आव राजे आव. राजेंची मिठी अफजल खानाला पडली. अफजल खानाने राजेंना मिठी मारली. सय्यद बंडा अफजल खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी, राजेंच्या बरोबर जीवा महाला, आणि राजेंच्या बरोबर संभाजी कावजी कोंढाळकर. मिठी पडली, कडकड कडकड आवाज झाला. राजे संपलेच, कारण अफजल खानाने ज्याला धरला त्याला संपवलाच. संपला राजा. जगदंब जगदंब
जगदंब नामस्मरण केलं महाराजांनी. हर हर महादेवची गर्जना झाली. भगवा होता कमरेला. कोणता भगवा? भगवा म्हणजे जाण, भगवा म्हणजे मान, आणि भगवा म्हणजे महाराष्ट्राची शान. तो भगवा महाराजांना उभा करत होता. मिठी सुटली, कौल दिला. आई साहेबांनी देव पाण्यात ठेवले होते. आज खऱ्या अर्थानं आई तुळजाभवानीला जाग आली. आणि मग अफजल खानाला मारण्यासाठी वाघनक्या काढल्या. अफजल खानाने कट्यारीचा वार केला. चिलकत होता अंगाला, काहीच नाही झालं. राजांनी वाघनक्या घेतल्या. वाघनक्या घेतल्या. सपकन अफजल खानाच्या पोटात घुसल्या आणि कपकन कोताळा बाहेर काढला. दगा अरे दक्कन के शेर ने दगा किया. दक्कन के शेर ने दगा किया. चल कृष्णाजी आला. कृष्णाजी उडी मारली. राजेंच्यावर वार झाला. राजे पडणार. तोर पाहिलं सय्यद बंडा. अफजल म्हणतो सय्यद बंडा उडा उशभा की गर्दन. आला सय्यद बंडा. 9 फूट उडी मारली. राजेंची गर्दन उडणार. तोर पाहिलं जीवान. जीवा म्हणतो राज म्हणतात जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. चल आला जीवा. 10 फूट उडी मारली. घरकंडान पट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात वर्षावर उडवला आणि इतिहास कडला होता. जीवा वाचला शिवा. पण हे असंच नाही उभं राहिलं. त्याला आई बापाची प्रेरणा होती महाराजांच्या सोबत. आई म्हणती शिव महाराजे पाय थरथर नाही कापायचा. आणि मुंडकच काढून आला. आई साहेब घ्या यो अफजल. त्याला म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज छत्रपती सांगायला लई हाय एनर्जी लागते बरं का. हाय एनर्जी म्हणजे बेबीच्या देठापासून सांगायला लागतं. तुम्ही जसे खाली बसून या ठिकाणी ज्या आकंतानं, ज्या आकर्षणानं, ज्या आतुरतेनं कीर्तन ऐकत असताना त्या आतुरतेनंच आम्हाला हृदयातून या ठिकाणी विषय मांडावे लागतो. मी अखंड महाराष्ट्रभर 5 राज्यात शंभूराजे मांडतो. पण शंभूराजांचं एक शेवटचं वाक्य बोलणार आहे. आणि आता सेवेला पूर्णविराम. मी 12ची वेळ दिली ती, पण थोडा वेळ घेतला बरं का पुढं. या ठिकाणी मला वाईट आता काय थोडी गाडी पळवायला लागेल जाता. बाकी काय अडचण नाही. पण इथं मी या ठिकाणी समाधानकारक वातावरण निर्माण व्हावं या अनुषंगानं इथं उभा आहे. कीर्तनाला उभं राहिलो की मग पुढच्या कीर्तनाची चिंता नसते. हे कीर्तन पूर्ण झालं पाहिजे नाही. आणि मग या ठिकाणी शंभूराजांकडे औरंगजेबाने बघितलं. औरंगजेब म्हणतो संभाजी डर नाही लगता क्या. शंभूराजे म्हणतात मी कोणालाच नाही घाबरत. खरं सांगू का तुम्ही आम्ही छावा म्हणीन राजांना, कारण आपला राजा आहे. आता औरंगजेब छावा म्हणतो का नाही म्हणून दरबार थांबला होता. औरंगजेबाने बघितलं तेज. अहो महाराजांचे डोळे काढले ना. महाराजांची जीभ काढली. जबान काढ दो इसकी. पण तरी महाराज एवढे बी हल्ले नाहीत. कवी म्हणतो राजे तुमच्यासारख्या मित्राबरोबर मरायला लई भाग्य लागतं. अडचणीत मदत करणारे मित्र नकोत. अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र कवी कलश आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखी मैत्री. आणि मग औरंगजेब म्हणतो हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी इसकी, इसने 2 लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसके, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में छावा है, छावा शेर का, सच में छावा है. दरबार शांत झाला. महाराजांच्या नरड्यावर तलवार ठेवली ना. महाराज म्हणतात कवी आईची आठवण आली मला. आईची आठवण आली. डोळे मिटून घेतो. आई साहेब तुमचा छावा लई वार झाले पण चुकला नाही बरं का आई साहेब. हिंदू धर्म अबाधित राहिला. महाराजांनी प्राण सोडला. धर्मासाठी कसं जगावं हे शिवबाराजांनी शिकवलं. आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी शिकवलं. विठोबा रघुमाई